नमस्कार भावी शिक्षक हो. आज आपण पाहणार आहोत 2 मेला आलेला सुधारित GR म्हणजे सुधारित शासन शुद्धीपत्रक जे 2 मेला जाहीर झालेलं आहे. त्यानुसार काय बदल झालेले आहेत आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसंदर्भात. तर पहा, महाराष्ट्र शासनाने हा जो नवीन GR प्रसिद्ध केलेला आहे त्यानुसार ॲपियर विद्यार्थ्यांना संधी देण्यात आलेली आहे. तर पहा, आपण सविस्तर हा GR पाहूयात. काय म्हटलेलं आहे पहा, संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य आहे, अशी तरतूद करण्यात आलेली पहा अनिवार्य असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांनी त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्याची मागणी वारंवार केली आहे. सन 2017 अशा प्रकारची पहिली व सन 2022 दुसरी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर सन 2025 अशा प्रकारची चाचणी घेण्यात येत आहे. पहिल्या व दुसऱ्या चाचणीत जवळपास 5 वर्ष व दुसऱ्या व तिसऱ्या चाचणीत जवळपास 3 वर्ष इतके अंतर आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी कालावधी लागत असल्याने व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनी त्यांना अशा चाचणीस प्रविष्ट होण्याची मागणी केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनही पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी दिली जाते. ही सर्व पार्श्वभूमी विचारात घेता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीबाबत उमेदवारांनी केलेली मागणी रास्त असल्याचे निदर्शनास आल्याने या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याबाबतचा प्रस्ताव व त्या अनुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णयातील संबंधित तरतुदी दुरुस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. मग आता ते शुद्धीपत्रक पाहूयात. तर पहा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल. या तरतुदीऐवजी शिक्षक निवडीकरिता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरिता पात्र राहतील. त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. त्यामुळे पहा, स्पर्धा वाढणार आहे. आता स्पर्धा कुणासाठी वाढणार आहे, तर जे BEd आहेत आणि ज्यांना 9वी ते 12वीसाठी टेट एक्झाम द्यायची आहे त्यांच्यासाठी स्पर्धा वाढलेली आहे. नंतर दुसरा मुद्दा म्हणजे परीक्षा पुढे जाऊ शकते का, तर परीक्षा पुढे जाऊ शकते. कारण पहा, आता मागे जेव्हा नोटिफिकेशन आली तेव्हा काय म्हटलेलं होतं की 26 एप्रिलपासून 10 मेपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख देण्यात आली होती. आता ॲपियरवाल्यांना संधी दिल्यामुळे त्यांनासुद्धा एक 15 दिवसाचा कालावधी आपले डॉक्युमेंट्स जमा करण्यासाठी लागणार आहेत. कारण लवकर डॉक्युमेंट्स उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे थोडा वेळ लागतो. तर आता फक्त 7-8 दिवस राहिलेले आहेत. एवढ्या कालावधीत त्यांचे काही डॉक्युमेंट्स जमा होणार नाहीत. त्यामुळे हा कालावधी वाढवून देण्यात येईल आणि अनुषंगाने एक्झामसुद्धा थोडीशी पुढे जाण्याची शक्यता आहे. मी म्हणाले की BEd वाल्यांसाठी स्पर्धा वाढणार आहे. कारण BEd इथं 9वी ते 12वी वर्गासाठी टेट किंवा CTETची गरज नाही आहे आणि तिथं दुसरं म्हणजे तिथं एज लिमिट पण नाही आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी इथं स्पर्धा वाढलेली आहे ॲपियर विद्यार्थ्यांना संधी दिलेल्यामुळे. आता DED वाल्यांनीच टेट किंवा CTET पास असणे आवश्यकच आहे. त्यामुळे तिथं स्पर्धा नाही आहे. तर पहा, अशा प्रकारे हे सुधारित शुद्धीपत्रक मी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. कारण टेट संदर्भातील त्यांची कुठलीही माहिती अपुरी राहू नये तेव्हा त्यांच्याशी शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा त्याचा फायदा होईल. ज्यांचा
अभ्यास कमी झालेला आहे, परीक्षा पुढे गेली तर त्यांना आणखीन कालावधी भेटेल अभ्यासाला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू.